भाजपचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण नवलाई यांनी उपमहापौरांचा महासभेत अवमान केल्याने सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये अर्धा तास जुंपली। विरोधी पक्ष काँग्रेसने राष्ट्रवादीची बाजू उचलून धरल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी महापौरांच्या डायसकडे धाव घेत नवलाई यांनी माफी मागावी, अन्यथा सभात्याग करण्याचा इशारा दिला। अखेर महापौरांच्या सांगण्यावरून नवलाई यांनी उपमहापौरांबद्दल वापरलेले शब्द माघार घेत वादावर पडदा टाकला। महापालिकेची महासभा धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ शौचालय मोहिमेअंतर्गत महापालिका क्षेत्रात नवीन सामुदायिक शौचालय बसवण्यासाठी ठिकाण निश्चित करण्याचा विषय महासभेत आला होता। या विषयावर सदस्य आपली मते व्यक्त करत होते। त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण नवलाई आपले मत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले असता उपमहापौर गजानन मगदुम यांनी खाली बसा, दुसरे बोलू देत असं सांगितलं। त्यामुळे नवलाई यांनी उपमहापौरांना तुम्ही बोलू नका असं सुनावलं। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मेनुद्दीन बागवान आक्रमक झाले। उपमहापौर यांच्याबाबत असे शब्द शोभत नाही, त्यांच्या पदाचा अवमान झाल्याने नवलाई यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली। मेनुद्दीन बागवान, अभिजित भोसले, करण जामदार यांच्यासह महिला सदस्य आक्रमक झाल्या। त्यांनी महापौरांच्या डायसकडे जात नवलाई यांनी माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादीचे सदस्य सभात्याग करतील असा इशारा दिला। भाजपच्या नगरसेवकांनी नवलाई यांची बाजू घेतली। भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा दिल्या। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने सामने आले। महापौर धीरज सूर्यवंशी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपमहापौरांची बाजू उचलून धरली। सभागृहात उपमहापौरांचा अवमान करणाऱ्यांनी प्रथम माफी मागावी अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या सुरात सूर ओढला। गटनेते मेनुद्दीन बागवान आणि लक्ष्मण नवलाई यांच्यात वादावादी झाली। भाजपचे सदस्य निरंजन औटी, संतोष पाटील आणि प्रकाश मुळके यांनी राष्ट्रवादीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण राष्ट्रवादीच्या आक्रमक नगरसेवकांनी माफी मागावी अशी मागणी कायम ठेवली। अखेर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेतील पटलावरील नवलाई यांचे शब्द काढून घेत उपमहापौर आणि नवलाई यांच्यातील गैरसमज दोघांनी दूर करावे अशा सूचना